जुना करार मल्लाखी 3रा अध्याय वचन 10. आमेन. हालेलुया. हालेलुया. बघा देव काय म्हणत आहे की सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो ही परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वाट्यातील 10वा भाग माझ्याकडे आणा. तो भाग खजिन्यात ठेवा. माझ्या घरी अन्न आणा. माझी परीक्षा घ्या. तुम्ही असे केले तर मी तुम्हाला खरेच आशीर्वाद देईन. आकाशातून पडणार वृष्टीप्रमाणे तुमच्यावर चांगल्या गोष्टींचा वर्षाव होईल. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जरुरीपेक्षा जास्त मिळते. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता परमेश्वर म्हणत आहे की तुमच्या कामधंद्यातून जे काय दशवास म्हणून आहे, अन्नदान असेल, जे काही तुम्ही काम करत असताना तिथला तुम्ही 10वा हिस्सा म्हणजे थोडं त्याच्यातून कमाईतून जे काय असेल ते तुम्ही देवाच्या मंदिरात घेऊन भांडाऱ्यामध्ये ते टाकायचे. हालेलुया. आणि देव म्हणत आहे आपल्याला की तुम्ही माझी परीक्षा घ्या. तुमच्या अन्न जे असेल त्याचं तुम्ही अन्नदान इथे आणून माझ्या मंदिरामध्ये तुम्ही तो भांडाऱ्यात टाका. मग माझी तुम्ही परीक्षा घ्या. कारण की तुमच्या घराला तुमच्या माझ्याकडून तो आशीर्वाद येणार आहे. इतका आशीर्वाद राहणार आहे अन्न की ती जागा पुरणार नाही. हालेलुया. हालेलुया. अशा परमेश्वर सेनाधीश परमेश्वर म्हणत आहे की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कामातून तुमच्या शेतातून जो तुम्ही पीक उपज आणणार आहेत, ज्या वेळेस तुम्ही माझ्याकडे तुम्ही खरे मनाने द्याल, अंतःकरणाने शुद्ध करणारे द्याल म्हणून मग तुमच्या घराला पहा की किती आशीर्वाद येणार. हालेलुया. कारण की आकाशामधून जो पाऊस पडतो, हालेलुया, आकाशात जेव्हा पाऊस पडतो म्हणणं तेव्हा पाऊस किती पडतो आणि सर्व राष्ट्राला सर्व जगाला तो पाण्याने भरून टाकतो. तसं म्हणणं परमेश्वर म्हणते की आकाशातून पडणाऱ्या वृष्टीप्रमाणे तुमच्यावर चांगल्या गोष्टीचा वर्षाव होणार आहे. हालेलुया. जर म्हणे आपण खरं मनाने आपण थोडंफार देवाकडे अन्न अर्पण केलेलं आहे करतो तर त्यावेळेस आपल्या घराला आशीर्वाद येतो. कारण की तुम्ही देऊन पहा, माझी परीक्षा घ्या की परमेश्वर देतो की नाही देतो. आपण हे मनात ठरवायचे नाही की परमेश्वर देईल का नाही देईल, दिला आहे मला देईल का नाही देईल. 2 मनाने की एकच मनाने करायचे आहे की ज्या वेळेस मी परमेश्वराला खरे मनाने देत आहे परमेश्वर मला देणार. हालेलुया. आपण एकच मन करायचं. आपण अलग अलग विचार करायचे नाही. ज्या वेळेस आपण प्रभूकडे देत आहोत आपण माणसाकडे दिलेलं नाही, आपण मानवाकडे दिलेलं नाही आहे तर जिवंत देवाकडे दिलेलं आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला देणारच. कारण की जो कोणी देतो परमेश्वर त्याला. हालेलुया. कारण की परमेश्वर महान आहे. आकाश खुले करून आपल्याला जागा पुरणार नाही इतका तो आशीर्वाद नाही. कारण की आपण मागतो काय पण परमेश्वराची काहीतरी अलग योजना असते. जे आपण मागतो ते आपल्याला भेटत नाही पण देवाला माहित आहे की तुला काय गरज आहे. हालेलुया. ज्या वेळेस मी अन्न देईन देवाला, देवाकडे सांगते मला काय पाहिजे, पण देवाची काय तर अलग निर्णय असतो, अलग योजना असते की तुला आधी ज्ञान पाहिजे. हालेलुया. देवाला हे माहित आहे की तुला ज्ञान पाहिजे, तुला काहीच गरज नाही, तुला ज्ञानची गरज आहे. हालेलुया. कारण ज्या वेळेस तुला मी ज्ञान देईन तू ज्ञान कसं लोकांना वाटशील, कसं तू चालवशील हे तुला आधी गरज आहे. म्हणून भावनेनो जे आपल्याला गरज असते ते आपण मागतो देवाला हे सुद्धा जाणून आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवश्यकता आहे परमेश्वर सर्व गोष्टी जाणून आहे, पण ज्याची आपल्याला गरज आहे हे आपल्याला जाणून आपण नाही, हे परमेश्वर जाणतो. म्हणून ते परमेश्वर आपल्याला देतो. म्हणून आपण आज म्हणणं दानाविषयी देवाने सांगितलं आहे की तुमच्या काम धंद्यातून 10वास म्हणून देवाकडे देवाच्या मंदिरात अर्पण करायचं असतो. तेव्हा परमेश्वर म्हणेल की ज्या वेळेस मी भुकेला तर तेव्हा मला तुम्ही अन्न दिलं. हालेलुया. कारण की आज या मंडळीमध्ये या सभेमध्ये प्रत्येक व्यक्ती येतो, कोणी भुकेला असतो, कोणी ताणेला असतो. तर आपण जेव्हा त्याला खावास देतो प्यावास देतो तेव्हा परमेश्वर म्हणतो की त्यावेळेस तुम्ही मला खावास आणि प्यावास देतो.
हालेलुया. म्हणून परमेश्वर सांगतो की तुम्ही माझ्या मंदिरामध्ये दान अर्पण कर. जो कोणी करतो त्याच्या घराला शांती आणि आशीर्वाद येतो. हालेलुया. हालेलुया. उत्पत्तीमध्ये पाहायचं आहे आपण. उत्पत्ती 12वा अध्याय आणि वचन 3. हालेलुया. हालेलुया. आता देवाचे वचन काय सांगत आहे इथे की जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन आणि जे लोक तुला साथ देतील त्यांना मी साथ देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. हालेलुया. हालेलुया. तुझ्यामुळे. कारण की ज्या वेळेस अब्राहम आहेत ना, अब्राहम लोकांना आशीर्वाद देत होता. तुझ्यामुळे लोक आशीर्वादित होते. अब्राहमाचं प्रेम किती होतं. अब्राहम सर्व प्रेम प्रीती करायचं, सर्वाला आशीर्वाद द्यायचा. कारण की देवाचा आशीर्वाद अब्राहमाला प्राप्त झाला होता आणि तोच आशीर्वाद अब्राहम लोकांना आशीर्वाद द्यायचा. म्हणून जे आपण दुसऱ्याला दिलं ना तर तो परमेश्वर आपल्याला अधिक देतो आणि त्याची संतती वाढत जाते. जसं अब्राहमाने दुसऱ्याला वाटून दिलं तसं अब्राहमाची संतता तारा इतकी झाली. कारण जे आकाशामध्ये तारे आहेत तितकी अब्राहमाची संतती झाली. म्हणून आज जर आपण दुसऱ्याला देत असेल तर देव परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. कारण जे कोणी आपल्याला शाप देत असतील तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. परमेश्वर त्याला शाप दे. हालेलुया. केवळ आपण त्या व्यक्तीला जो कोणी शाप देत असेल त्याला आपण क्षमा करायची असते. आपण सुद्धा साथ त्याला द्यायचं नाही, पण त्या व्यक्तीला आपण क्षमा करायची. परमेश्वर त्याला पाहिजे. परमेश्वर जे त्याची करायचं असेल ते त्याच्याकडे. आपण दुसऱ्याचे निर्णय घेऊ शकत नाही, कोणाचे न्याय करू शकत नाही. कारण की आपल्याला न्याय अधिकार दिलेला नाही. आपण फक्त देवाचे वचन पुढे घेऊन चालायचं, एकमेकांना प्रीती करायची आणि एकमेकांना आशीर्वाद द्यायचा. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद द्यायचा. ज्याच्याकडे खायला असेल त्याला खायला द्या, ज्याच्याकडे प्यायला असेल त्याला पाणी प्यायला द्या. हालेलुया. ज्याच्याकडे वस्त्र नसेल त्याला वस्त्र द्या. योहानांनी पण सांगितलं आहे, ज्या वेळेस तो यर्दन नदीमध्ये बाप्तिस्मा करत असताना त्याने असं सांगितलं की ज्याच्याकडे वस्त्र नसेल असेल तुम्ही वस्त्र द्या. येशूने सांगितलेलं आहे ज्याला खायला नसेल त्याला तुम्ही खायला द्या. हालेलुया. ज्याला अन्न नसेल त्याला अन्न द्या, ज्याला पाणी नसेल त्याला पाणी द्या. तुम्ही आशीर्वादित व्हा, बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा. देवाने हे सुद्धा उत्पत्तीमध्ये सांगितलं. आपण दुसऱ्याला आशीर्वाद द्यायचा, फलद्रूप व्हायचे, आपल्यामध्ये फळ वाढून येईल. हालेलुया. म्हणून जे कोणी आपल्याला दोष लावत असतील, बहिणींनो श्राप देत असतील तर परमेश्वर त्याला श्राप देईल. आपण दुसऱ्याला श्राप द्यायचा नाही. तर भले आपल्याला कोणी दुसरे श्राप देतील. कारण की प्रभूमध्ये ज्या वेळेस आपण प्रभूमध्ये उतरत असताना म्हणजे प्रभूमध्ये चालत असताना आपल्या वाटेमध्ये काटे उमटतात. हालेलुया. सुरुवातीला आपल्या जेव्हा वेळेस आपण प्रभूमध्ये उतरत असतो किंवा जात असतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्या वाटेमध्ये काटे उमटतात की नाही. हालेलुया. जसं गुलाबाचं फुल झाड आहे आणि ज्या वेळेस गुलाबाचं फुल झाड असते त्यावेळेस ते झाडाला आधी काटे असायचे, मग तो फुल असायचे. हालेलुया. मग फुलामध्ये काटे असतात का? फुलामध्ये गेलो तर काटे असतात का? नाही. म्हणून या प्रभूमध्ये उतरताना सुरुवातीला आपल्या काटे उमटतात, पण ते काटे आपल्याला पार करायचे असतात. हालेलुया. मग आपलं जीवन फुलासारखं होऊन जातं. हालेलुया. कारण की ज्या वेळेस प्रभूमध्ये उतरतो तेव्हा आपले छोटे मोठे संकट आपल्यावर येतात, आपल्यावर आरोप होतात, आपल्याला छळ होतात, आपली निंदा होती. जसे प्रभूची झाली तसं आपली पण होणार नाही. ज्या वेळेस प्रभू सर्वातून जिवंत परमेश्वराचं वचन खाली घेऊन आलं, कारण की जग पापाने भरलेलं होतं. म्हणून ज्या वेळेस येशू हा 3.5 वर्ष परमेश्वराची स्वार्थाची घोषणा करत फिरला, मग देवावर आरोप लावला. देवाच्या येशूच्या मार्गाला काटेसारखे उमले होते. इतकं संकट त्याच्यावर आलं होतं. हालेलुया. येशू हा ते संकट समोर पार झाला
आणि येशू फुलासारखे फुलून गेला, विजय झाला आणि जगाला शांती आणि तारण प्राप्त झाले. हालेलुया. म्हणून येशूने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, येशूने आपल्याला तारण दिले आहे, म्हणून परमेश्वराने त्याला स्वर्गाच्या आणि धरतीचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. म्हणून भावना आपण सुद्धा जर दुसऱ्याला आशीर्वाद दिला, जसं अब्रामाने आशीर्वाद दिला आणि अब्रामाची संतती तारा इतकी झाली, तसे आपली पण होणार. हालेलुया. म्हणून आपण हे दुसऱ्याला द्यायचं असतं. देवाच्या मंदिराला आपला दशमास म्हणून द्यायचा असतो. आणि तुम्ही सांगता की बायबलमध्ये लिहिलेलं नाही, बायबलमध्ये हरेक काय लिहिलेलं आहे, हरेक काय लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. दानाविषयी नाही सांगितलं, असं नाही सांगितलेलं आहे. जबरदस्ती घेऊ नका हे सांगितलं आहे. पण खुल्ले मनाने तुम्ही ज्याला एक वेळेस आम्ही सांगणार की देवाने सांगितलेलं आहे, तुम्ही खुल्ले मनात द्यायचं. ज्यावेळेस खुल्ले मनाने दे म्हणणं, त्यावेळेस आपल्या घरामध्ये तसाच आशीर्वाद येणार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण की जो कोणी प्रभूमध्ये येऊन पाहतो त्याला सुरुवातीला कळत नसते, दुसऱ्या वेळेस येतो त्याला हळूहळू समजायला लागते, तिसऱ्या वेळेस येतो त्याला थोडं समजते, चौथ्या वेळेस येतो त्याला परिपूर्ण समजायला लागते. आणि ज्यावेळी तो खरे मनाने आत्मिक वाढत जातो म्हणून त्यावेळी त्याला समजते की खरोखर प्रभू येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आणि प्रभूमध्ये सांगते. हालेलुया. आधी आपण कशामध्ये यायचं, आधी आपण आपल्या दुःख करता यायचे का माझे दुःख बरं झालं पाहिजे म्हणून मी देवाचा शोध करत होतो. हालेलुया. तुम्हाला हे गोष्ट एक माहित असेल की देव किती महान आहे, देव प्रेमाळ आणि दयाळू आहे. हालेलुया. देव प्रभू आणि परमेश्वर आहे, तरी जगामध्ये दुःख आणि आजार काय येत आहे. हालेलुया. हालेलुया. देव राजांच्या राजाने प्रभूंच्या प्रभूने डॉक्टरांची डॉक्टर आहे, तरी सुद्धा या जगामध्ये दुःख व आजार का. हालेलुया. आजार नाही आले पाहिजे, बरोबर, दुःख नाही आला पाहिजे, संकट नाही आलं पाहिजे. पण असं म्हणून ना विचार करणाऱ्याची गोष्ट त्याची अलग असते. जो कोणी प्रभूचा शोध करतो त्याला तारण प्राप्त होते, त्याला शांती आशीर्वाद मिळतो. हालेलुया. कारण की थोडक्यात जर उदाहरण सांगायला घेतलं म्हणून की ज्या वेळेस आपल्या खिशामध्ये पैका नसतो त्यावेळेस आपल्याला काम करायला लागते, आणि ज्या वेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला पैका येतो, आणि त्या पैकाने आपण काहीतरी अन्नदाना आणून खावतो, बरोबर. तशाच बाणीने या प्रभूमध्ये आपल्याला प्रभूचा शोध करायला लागतो. ज्यावेळेस प्रभूचा शोध केला, देवाचा शोध केला, देव आपल्याला सापडला म्हणून ते देवामध्ये आपल्याला जाऊन देवाचा आराधना स्तुती करायला लागते. त्यावेळेस हळूहळू आपल्याला समजायला लागते, आणि जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपला आत्मविश्वास वाढत जातो, आपण देवावर भरोसा ठेवतो, मग आत्मिक जीवन वाढते आपल्याला. कारण की आम्ही दुःख करता आला नाही, तर आता आत्म्या करता आलेला आहे. हालेलुया. मी आधी दुःख करता आलेला होता, पण मला कळालं की मी आता माझं दुःख करता झालं नाही, मी माझ्या शरीराकरता झालं नाही, तर मी माझ्या आता आत्म्या करता की आत्मा हा माझ्या स्वर्गामध्ये गेला पाहिजे आणि मला शेवटचं सुखी जीवन मिळलं पाहिजे. हालेलुया. कारण की आपल्याला हे देखील माहित आहे की नरक आणि स्वर्ग सांगितलेले आहे. सर्व राष्ट्राला, सर्व जगाला माहित आहे की नरक आणि स्वर्ग. बाबांनी ज्या वेळेस आपण चांगलं कर्म केलं, चांगलं कृत्य केलं, देवाची आराधना स्तुती वचन पाळलं, तर आपल्याला आत्म्याचे जीवन सुखात असते, ते म्हणजे स्वर्गामध्ये. हालेलुया. वाईट जीवन जगलं आपण, दारू नशामध्ये, वाईट कृत्य, चोरी, घात, व्यभिचार, चोऱ्याला बडा, आपण चहा चुगली, एकमेकांशी भांडणं, जार कर्म हे करत बसलो तर आपल्याला मरण येत. हालेलुया. हालेलुया. आपल्याला मरण येत, आपण पापामध्ये पडून जातो. जसं आपण आगीच्या बड्यामध्ये जेव्हा आपला आत्मा निघून जातो आणि शेवटच्या दिवशी आपल्या कुळाच अग्नीने नाश करून घेतात, जळवतात, पेटवतात, तसं शेवटच्या दिवशी आपल्याच्या आत्म्याचा पण नाश होऊन जातो. चांगलं कृत्य केलं नाही म्हणून भावाने सांगतो, विनंती सर्वांना करतो, सर्व राष्ट्राला विनंती करतो की जो परमेश्वर देव आहे ह्या परमेश्वराला घाबरा, त्याच्याकडून तुम्ही आशीर्वादित व्हा आणि दुसऱ्याला पण आशीर्वाद दे, तेव्हा तुमचा आत्मा हा सुखलोकात असतो. हालेलुया. 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 कारण की येशूला फटके खायला गेले ते त्याने स्वतः करता खाले नाही. येशू हा मानव बनून आला जगामध्ये. येशूला खोडे मारण्यात आला, त्याला फटके मारण्यात आला, त्याच्या डोक्याला विषारी काड्याचा मुकुट ठोकण्यात आला,
आणि त्याला कुर्शावर खिळलं गेलं, त्याच्या कुशीमध्ये भाला टोचला गेला, कितीतरी त्याला चार शरीराचा नासपास करून घेतला, त्याचा जीव घेतला, पण त्याने स्वतःकरता जीव घेतला नाही, सर्व राष्ट्राकरता सर्व जगाकरता जीव घेतला. कारण की सर्व जगाचा भार, पापाचा भार, आपण पापी असताना येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन त्याने दया दृष्टी केली, आपल्यावर प्रेम केला आणि पापाचा भार त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतला, त्याला कुशावर खिळून मारलं गेलं. कारण की येशूने या जगावर दया केली, प्रेम केला आणि येशूने विजय मिळवला आणि आपल्याला उद्धार केला, आपल्याला तारण दिलं, आपल्याला त्याने मुक्ती दिली. जसं येशूने प्रेम प्रीती केली तसे आपण सुद्धा प्रेम प्रीती केली पाहिजे एकमेकांवर, तेव्हा आपल्याला आशीर्वाद मिळेल. ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला कुशावर खिळून मारलं गेलं, तो स्वतःकरता नाही तर आपल्याकरता मरून गेला, पण येशू पुन्हा आपल्याला तारण्यासाठी जिवंत झाला आणि 50व्या दिवशी पेंटिकोस्ती टाइमात त्याने देवारी आत्मा दिला, पवित्र आत्मा दिला आणि तो आत्मा आपणा बरोबर आहे. कारण की येशू शेवटच्या दिवशी असा पण बोलून गेला, मी जगाचा शेवटपर्यंत तुमच्या बरोबरच आहे. तोपर्यंत तुम्ही सर्व राष्ट्राला सुवार्ताची घोषणा करा, त्याला शिष्य करा, त्याला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जसं आम्ही जात आहे तसं आम्ही शेवटच्या दिवशी येताना तुम्हाला घेऊ. कारण की प्रभू येशू हे सुद्धा सांगितले, कारण की बायबल मध्ये हर एक गोष्टी काय सांगितलेल्या लिहिलेल्या आहेत. परमेश्वर आहे म्हणून आपण आहे, म्हणून ते जिवंत परमेश्वरला आपण वापरला पाहिजे. आपण दुसऱ्याला एकमेकाला आशीर्वाद दिला पाहिजे, आशीर्वादित केले पाहिजे. जो वाईट जीवन जगत असेल त्याला आपण क्षमा केली पाहिजे, त्याला प्रभूकडे आणला पाहिजे. कारण की आपल्याला जीवन पाहिजे नाही तर त्याला सुद्धा जीवन पाहिजे. म्हणून जे आपल्यामध्ये जीवन चांगले जीवन आहे, आपण सुद्धा पूर्वीच्या काळी पहिले दिवस आपण वाईट जीवन जगायचे, चोरी घात करायचे, व्यभिचार करायचे, आरोप लावायचे, छळ करायचे, भांडणं करायचे, जारकर्मी करायचे आपण. पण प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे, आपण सुद्धा आता चांगले कामाकृती करत आहेत. आपण सुद्धा दुसऱ्याला चांगलं, जो वाईट वागत असेल त्याला चांगल्या कामामध्ये आणायचं आहे, जीवनाकडे आणायचं आहे. जो कोण नास्पद होत असेल त्याला नास्पद होऊ देऊ नका, तर त्याला सुद्धा आपण आशीर्वाद द्यायचा आहे, त्याला सुद्धा जीवनाकडे घेऊन यायचं. कारण की जो कोणी या पृथ्वीवर बांधेल तर त्याला स्वर्गाच्या राज्यात प्रतिफळ मोठं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला खिळून मारलं गेलं बरं, त्यावेळेस येशू ख्रिस्ताला स्वर्गाच्या राज्यामध्ये सिंहासनावर बसण्याचा अधिकार परमेश्वराने दिले आणि तोच प्रभू येशू शेवटच्या दिवशी सर्व जगाचा न्याय निवाडा करणार, त्या सिंहासनाच्या खुर्चीवर बसणार. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून बाळांनो, या प्रभूमध्ये येऊन आपण एकमेकांची मदत केली पाहिजे. प्रभूमध्ये देवाच्या मंदिरामध्ये देवाचा दसवास दिला पाहिजे. त्यावेळेस येशू सुद्धा शेवटच्या दिवशी असं सांगेल की ज्यावेळेस मला खायला नव्हतं, प्यायला नव्हतं, सहारा नव्हता, त्यावेळेस तुम्हाला सहारा दिला, आशीर्वाद दिला. आपण सांगू का परमेश्वर प्रभू आम्ही तुला कधी सहारा दिला, कधी खायला दिला, कधी प्यायला दिलं. येशू सांगा ज्यावेळेस आपण दुसऱ्याला एकमेकाला कसं खायला देत असाल तर येशू सांगा की त्यावेळेस तुम्ही मला दिलं, तुम्ही त्याला दिलं नाही, त्याच्यामध्ये मी होतो. जसं मी तुझ्यामध्ये आहे तसं तुम्ही माझ्यामध्ये आहे. पिता माझ्यामध्ये आहे, मी पित्यामध्ये आहे, मी तुमच्यामध्ये आहे, तुम्ही माझ्यामध्ये. हालेलुया, हालेलुया. कारण की मी इथे आहे, मी तिथे आहे, मी सर्व ठिकाणी आहे असा परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण एकमेकाला काय दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे, मदत केली पाहिजे, सहारा दिला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि दसवास म्हणून परमेश्वराच्या मंदिरामध्ये दान अर्पण केले पाहिजे. मग देवाची परीक्षा घ्या की परमेश्वर कोण. आकाश खुले करून पाऊस पाडतो आणि तेव्हा सर्व राष्ट्राला, सर्व जगाला, या पृथ्वी तलावर पाण्याने भरून काढतो. तसा जर आपण देवाच्या मंदिरामध्ये अर्पण केलं खुले मनाने तर तेव्हा आपल्या घराला सुद्धा इतकाच आशीर्वाद येणार. आमेन बोला. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आपण दोन विचार नाही केले पाहिजे की आता मी देवाला दिला आहे तर मला देव आशीर्वाद देईल का नाही देईल. हा आपला विचार खरेपणाचा नसतो. ज्यावेळेस आपण देवाला देतो खुले मनाने, आपल्याला माहित आहे मी मानवाकडे दिलेले नाही तर जिवंत परमेश्वराकडे दिलेले आहे. माझा पूर्ण भरोसा त्याच्यावर, तोच मला देणार. हालेलुया, 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 हालेलुया. आपण ही गोष्ट समजायची की ज्या वेळेस शेतामध्ये आपण दाणा टाकतो, दाणा उगतो आणि ज्यावेळेस भात रोपणी करतो बांधणं, तर प्रति दिवस सांभाळ करणारा कोण आहे, तोच आहे.
त्याला पीक देणारा, त्याला पुन्हा दाना देणारा, त्याला भरपूर उत्पन्न देणारा तोच आहे. मग इतके दिवस त्याने दिलेले आहे, तर जेव्हा मी थोडं अन्न देवाच्या मंदिरामध्ये अर्पण केलं तर पुन्हा मला तो देणार नाही का? हालेलुया. मला पुन्हा तो देणार नाही का? हालेलुया. कारण की माझ्या इतके शेतामध्ये त्याने इतका दाना दिलेला आहे, आणि थोडस दाण्यातून मी दशवांश म्हणून देवाला दिलं तर देव मला किती डबल तू मिळणार. कारण की देवाचे वचन स्पष्टपणे सांगते की तुम्हाला आकाश खुले करून तुमच्या घराला मी बरकत देणार आहे. हालेलुया. 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 आमेन.